ठाण्यात उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। गोव्यातील विदेशी दारूसह ट्रक जप्त। राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 1 ठाणे यांनी मोठी कारवाई करत परराज्यातील गोवा 595 बॉक्स विदेशी मद्य वाहतूक करणारे वाहन जप्त केले। या कारवाईत 66,39,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वाहन चालकाला अटक करण्यात आली आहे। माहितीच्या आधारे 25 फेब्रुवारी रोजी सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता। रात्री 1:15 वाजता संशयित MH48 AG 6526 क्रमांकाच्या आयशर कंपनीच्या 10 चाकी सिमेंट मिक्सर वाहनाची तपासणी केली। त्यामध्ये गोव्यातील बनावटीचे मद्य आढळले। ही कारवाई MP धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक NR महाले, SR मिसाळ, सहाय्यक दुय्यम निरीक्षक BG थोरात आणि जवानांनी केली। पोलीस अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश धनशेट्टी पुढील तपास करत आहेत। राज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईमुळे दारू तस्करांमुळे खळबळ उडाली आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, ठाणे, मुंबई। सर, राज्य उत्पादन शुल्काकडून मोठी धडक कारवाई करण्यात आलेली आहे। मोठा मुद्देमाल जो आहे तो सापडण्यात आलेला आहे। नेमकं कशा प्रकारे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आणि त्यानंतर आपण ही कारवाई केली? राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भरारी पथकाला एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रक मधून सिमेंट मिक्सरच्या ट्रक मधून अशी मद्याची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती कळाली होती। त्या अनुषंगाने भरारी पथकाचे अधिकारी यांनी मागील 1-2 दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली, माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये DY पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या गाडीमध्ये 600 बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले। यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि 600 बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत। सर, साधारण किती लाखाचा हा मुद्देमाल आहे? हा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास 66 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री 1-1:30 वाजेची कारवाई आहे, 25 म्हणजे आज रोजीची 25 तारखेची। यामध्ये 2 पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये 10 ते 12 अधिकारी सर्व कर्मचारी पाळत ठेवून होते या गाडीवरती। याचं पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत। तर भरारी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील, कुठे चालला होता आणि काय होता, याच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे। नाही, तपासात फक्त आरोपीने सांगितले की यापूर्वी 1-2दा असं प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे। आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती। ही प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे। नाही, अद्यापर्यंत काही कळाली नाही माहिती। आता ड्रायव्हरचं जे इंट्रोगेशन करूया त्यामध्ये कळून येईल ती माहिती। सर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन मंत्री चंपराज देसाई यांनी असे आदेश दिले होते, एक जरी बॉटल सापडली तर त्याच्यावरती मोक्याची कारवाई केली जाईल। अशा प्रकारे काही कारवाईचे आदेश आपण नाही, त्या अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया, याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल।